1 तारखेला रस्त्याचा थोडा पाऊस कमी झाला की तिथल्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये काम सुरू होईल आणि जवळपास 4 रस्ते हे पाणंद रस्ते त्या ठिकाणी त्या 15-3 आठवड्यामध्ये पूर्ण होतात, ज्याचा फायदा तिथं राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना, तिथं राहणाऱ्या सर्व ग्रामस्थांना निश्चितपणे होईल। त्याचबरोबर डीपीडीसीच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायत परिसराला 9 लाख रुपये सुशोभित करण्यासाठी दिलेले आहेत, असे 81 लाख रुपये आणि प्रस्तावित निधी आमच्या माध्यमांचे प्रकाश पाटील दीपकजी या सगळ्यांनी मागणी केल्याप्रमाणे या ठिकाणी 55 लाख रुपये अजून मंजूर झालेले आहेत। त्याचं काम फक्त आचारसंहितेनंतर सुरू होईल। त्यामध्ये प्रामुख्यानं माळीगल्ली चौक सिमेंट रस्ता ते पेवर ब्लॉक बसवणे 20 लाख, खेडकरपूर ते बादेवगारेकर सिमेंट रस्ता व पेवर ब्लॉक बसवणे 10 लाख, अहिल्यादेवी होळकर नगर धनगर वस्ती ते शामराव भिवले घरापर्यंत उतरा रस्ता काँक्रिटीकरण करणे 15 लाख, क्रांतीवर उमाजी नाईक कांदा वस्ती रामोशी वस्ती ते गातारवाडी मुख्य रस्ता पर्यंत जोडणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख, असे हे 55 लाख। हे टोटल तुमच्या गावामध्ये 1,36 लाख रुपये आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। जवळपास आकाश हॉस्पिटलच्या वतीनं 250 कुटुंबांना उपचाराची व्यवस्था या ठिकाणी मोफत झालेली आहे। स्वामी समर्थ मंदिराच्या सर्व ट्रस्टींनी, सर्व सेवेकरांनी या ठिकाणी आता एक सत्कार केला, त्यामध्ये बोर मारण्याची त्यांची विनंती होती। मला असं वाटतं की पाणी पण खूप चांगलं लागलंय, देवाची सेवा घडणं हे पण नशिबात लागतं। गेल्या 35 वर्षात काय लोकांना सुचलं नाही असं काय करावं, तेव्हा देवाला सुद्धा माहिती आहे की कुठल्या माध्यमातून व्हायला पाहिजे। कदाचित त्यामुळेच पाणी चांगलं लागलं असं मला वाटतं। मी स्वतः माळकरी आहे, आप्पा म्हणले ते बरोबर आहे, रामकृष्ण हरी। आता अलीकडे रामकृष्ण हरी जे माळकरी नाही ते पण म्हणतात। काही लोकांना अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गावात जाऊन नारळ फोडायचं त्यांच्या मुलाला त्यांना सवय लागली। जल जीवन मिशनच्या पाण्याच्या विषयामध्ये ज्या वेळेला आपण जिल्हा परिषदेला आढावा बैठक घेतली होती पालकमंत्र्यांनी, त्यावेळेला जागेच्या संदर्भामध्ये एक विषय आलेला होता। तो एखादी ग्रामपंचायत आपल्या विचाराची नसेल तर काही प्रश्न तयार होतात, हे तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असं मला वाटतं। कारण बेसिक पाणी देणं हे ग्रामपंचायतीचं कर्तव्याच्या फार वरच्या क्रमांकाचा नंबर आहे, हे कर्तव्य आहे। गटर बांधणं, रस्ते करणं, पाणी देणं, दिवाबत्तीची सोय करणं। दुर्दैवानं काही लोक, मला माहिती नाही की अनेक वर्ष ते पाणी रस्ते का झाले, फक्त उसापुरते यायचं, ऊस घेऊन जायचं आणि परत रस्त्याकडे पाहायचं नाही। पूर्वीचा काळ वेगळा होता। पूर्वी आपली घरं मोठी होती, माणसं कमी होती राहिला। आता लोकसंख्या वाढली, जमिनी तुटपुंज्या झाल्या आणि आता बरेच लोक आपल्यातली ही शेतामध्ये जाऊन घरं बांधून राहिली लागली आणि पाणंद रस्ता हा शेतामध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी, मग आरोग्याचा प्रश्न असेल, एखाद्याला अटॅक आला तर त्याला जाऊन आणणं। ते मला माझ्यावरून एक व्हिडिओ दाखवला, आपण जसं त्या ह्याच्यातून चादरीत आणतो ना लोक, तसे काही ठिकाणी लोक आणलेले मला दिसले आजारी पडल्यावर। ज्या मुली शिक्षणासाठी येतात शाळेत गावामध्ये, त्या मुलींना पावसाळ्यात काय अवस्था आहे, त्या मुलांची काय अवस्था आहे, याचा विचार आपण आता निश्चितपणे केला पाहिजे असं मला वाटतं। गेली 35 वर्ष का झाले नाही? 35 वर्ष एखादा माणूस आपलं या विधानसभेचं नेतृत्व करत असेल तर साध्या गोष्टी आहेत। माझ्याकडे जो डाटा आहे तुमच्या ग्रामपंचायतीचा, त्यामध्ये तुमच्या अंतर्गत रस्ते घोडकिंडीचे 5 किलोमीटर आहेत। 35 वर्षात काचेचे रस्ते झाले असते, एवढी खात्री त्यांच्याकडे होती। काचेचे
भुयारी घटक आम्ही केलं त्याची 99 किलोमीटरची लांबी आहे. 70% काम आता पूर्ण झालं. 4 किलोमीटरची गटर आणि 5 किलोमीटरचा रस्ता हे जर 35 वर्ष व्यवस्थित होत नसतील आणि अजून तुम्हाला पैशासाठी पुन्हा तरी मागायला जावं लागेल असेल, खरंच आता विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. गुटखेडी हे गाव थोडंसं वेगळ्या धाटणीचं गाव आहे. विचाराला साथ देणारं हे गाव आहे आणि विकासाचा विचार करणारं गाव आहे. पण अलीकडच्या काळामध्ये काही लोकांच्या वेगवेगळ्या प्रचाराच्या गोष्टी बोलून आपण काही वेगळा निर्णय घेतलेला होता. आता दुरुस्त करण्याची आवश्यकता असं मला वाटतं. कारण 35 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघ आहे. 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या एवढी संधी एकाच व्यक्तीला कुणीही दिलेली नाही. दर 2 इलेक्शन नंतर चेंज होतं. आपण उद्योग असा करून ठेवला आहे. आपले प्रश्न काय होत आहेत. आपल्याला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, गटरचा प्रॉब्लेम आहे. जलजीवन मिशन पूर्वीच व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. कारण जर साधं पाणी आपण स्वच्छ ग्रामस्थांना देऊ शकत नसतो तर आमदार असण्याला अर्थ काय. ऊस तोडीच्या पासून प्रश्न तयार होत आहेत. ऊस तोडून गेल्यानंतर वजनाच्या विषयात तयार होत आहेत प्रश्न, दराच्या विषयात प्रश्न तयार होत आहेत. म्हणजे विकास सोसायटी पासून दूध संघापासून ते मंत्रीपदापर्यंत एकाच व्यक्तीची विचाराची साखळी तुम्ही तयार करते. त्याचा परिणाम असा होतो की तो माणूस ज्याला 35 वर्ष तुम्ही आमदार केला, ती व्यक्ती तुमचे छोटे छोटे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. आणि तुम्ही काय विचार केला वेगळा, तुम्ही कुठे तक्रार करायची म्हणलं तर पहिला फोन जातो अधिकाऱ्यांना. त्या फोनची भाषा अशी असते, मला अनेक अधिकारी सांगतात या तालुक्यात काम करणं फार अवघड आहे. म्हणजे काय झालं, आपल्या 35 वर्षाच्या कार्यकालामध्ये आमदार महोदयांचा फोन अधिकाऱ्याला जातो, तुम्ही बारकाईने हे ऐका. फोनची भाषा असते, मी त्यांचं जे काय नाव आहे ते बोलतोय. मी गेली 35 वर्ष आमदार आहे. 5 वर्ष 9 वर्ष अर्थमंत्री होतो, 1 वर्ष गृहमंत्री होतो, 5 वर्ष ग्रामविकास मंत्री होतो, 2.5 वर्ष जलसंपदा मंत्री होतो. आणि माझ्या संदर्भामध्ये माझ्या तालुक्यामध्ये 57 गावात काही प्रश्न तयार झाला. कुणी तक्रार केली, मला विचारल्याशिवाय त्या तक्रारीचं कुठल्याही पद्धतीचं निरसन झालं नाही पाहिजे. तर असं असेल की आपल्या तक्रारी ऐकणार कोण. तुम्ही ज्यांना निवडून देता त्यांच्या अपेक्षा काय आहे. आपण आपला कुटुंब प्रमुख निवडतोय 57 गावचा, आपले विश्वासानं खांद्यावर मान ठेवून आपली कामं 5 वर्षात एखादं काम असतो. आता मला माहित नाही तुमच्या गावात त्याच पक्षाचे किती गट आहेत. शिगाव सारखं गाव आहे, 6 गट आहे. तो एका गटाकडे काम घेऊन गेला, उरेल 5 एकत्र सांगत किंवा आपला नाही बरं का. वर्षात एखादं काम 5 वर्षात ना त्याही कार्यकर्त्याचा कार्यक्रम होतो. सामान्य माणसाला त्या ठिकाणी काम सांगायला जायला पण अडचण आहे. ह्याच्या सगळ्याचे प्रश्न हे जे तयार होत आहेत, ऊसाच्या तोडणीपासून ऊसाच्या वाचनापर्यंत, ऊसाच्या दरापर्यंत. पंढरपूर सारखा कारखाना 3500 रुपये दर देतो, ज्याच्यावर 550 कोटी रुपये खर्च आहे. अभिजित पाटील गणदेवी 3636 रुपये दर दिला. आणि आपल्याकडे दर मागायचं म्हणलं पलीकडचं कोल्हापूर जिल्हा आपल्याला लागूनच. पुढे शिगाव सोडलं की भादर लागले की कोल्हापूर जिल्ह्याला तिथं MRP सुरू 200 रुपये देतात. सगळे कारखानदार एकच येतात पडतात, कारण त्यांना शेतकऱ्यांना केंद्रबिंदू म्हणून काम करायचं आहे. आपल्या जिल्ह्यात का होत नाही असं. आपल्या जिल्ह्यात शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबळ व्हावा, तो आर्थिकदृष्ट्या सदृढ व्हावा असं कुणाला वाटत नाही. त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला माहिती आहे. आणि सगळ्या जिल्ह्यातल्या कारखानदारांना जिल्हा मंत्री तुम्ही ताब्यात असल्यामुळं ते दम देतात आणि सांगतात 2800 रुपयेपेक्षा जास्त दर द्यायचा नाही. कष्टाचा ऊस 2800 पेक्षा दर शेजारी 5 किलोमीटरच्या पलीकडं 3200 मिळत असेल, 100 किलोमीटरमध्ये 3500 मिळत असेल. आपण काय एवढं मारलं, आपण काय निर्माण करून बसलो.
कधीतरी विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. मी काय तुमच्यापैकीच एक आहे. माझ्या घरात कुणी आमदार नव्हतं, मंत्री नव्हतं. माझ्या 7 पिढ्यात कुणी आमदार केलं उभा, आमच्या अशोकदादा उभा राहते 2 वेळा, त्यानंतर कुणी उभा राहिलं. परंतु तुमच्याकडे असल्यामुळे मला माहिती आहे सामान्य माणसाचे प्रश्न काय असतात. ज्याला आपण कुटुंब प्रमुख म्हणून एखाद्याला निवडतो, तर कुटुंब प्रमुख आपला जो असतो घरातला, त्याला तुमच्या मनात काय चाललंय हे ओळखता येत असतं. तर तुम्हाला सांगावं लागतं काय नाही, जरा तुम्हाला बाजूराव असं असं करायला आहे. घरातलं कोण सांगतं का आपल्याला? नाही सांगत. निवास बापू त्यांचे भाऊ आहे, निवास बापूंना सांगू शकतात का ते? असं नाही. निवास बापूंना ओळखण्याची कला असते, कारण ते कुटुंब प्रमुख असतात. ते आपुलकीचं, जिव्हाळ्याचं, रक्ताचं नातं असतं. तसंच आपण कुटुंब प्रमुख निवडतो ना. त्या 57 गावचा 57 गाव आपल्या मतदारसंघात आहे. एकाही गावामध्ये असे आपण जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो, की आमचे युवक बसले, एक एमआयडीसी कापा जवळ इंडस्ट्री नसती आणि 1000 मुलं कुठे कामाला आहे, आपल्या मुलांनी जायचं कुठे? युवकांना रोजगाराची संधी नाही. दूध संघ चालू आहे का बंद आहे त्यांनाच माहिती आहे. कारखान्याची अशा अवस्था आहे. विकास कामात 4 किलोमीटर रस्ते करणं 35 वर्ष वेळ नाही, गटर करायला वेळ नाही. पण काय निर्माण करतोय, कुणाच्या पाठीमागे करतोय आंधळेपणानं, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. अरे आपल्या मुलांची आता नोकरी नसल्यामुळं, उद्योगधंदे नसल्यामुळं तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि परवा ते अभिजित पाटील पंढरपूरचे आले होते. म्हणजे मी यावर्षी दादा 22 लाख गणित करणारा 4 कारखाने त्यांनी चालवायला घेतलेले आहे. एक जिंकला पंढरपूरचा, म्हणजे 44 लाख कोटी माझी काय होते. माझा आपला साधा प्रश्न होता. मी म्हटलं की 44 लाख कोट्यासाठी म्हणजे साखरेसाठी तुम्हाला कोटी किती लागतील? तर 22 लाखाला तुम्ही 2 50 किलोचं 1 पोतं, 44 लाख कोटी लागतात. एका पोत्याची किंमत आहे, तर इथला रेट जरा वेगळा आहे त्याचा साखरावाल्याचा, पण ॲव्हरेज रेट आहे 30 रुपये आहे. 30 रुपये 44 का 12 ते 12.5 13 कोटी रुपये आपले एका फक्त पोत्याचे पैसे होतात. जर तुमच्या गोष्टी जिल्हा परिषदमध्ये या पोत्याची फॅक्टरी एका आमच्या तरुणाला काढून दिली असते, बऱ्याच त्यांचा कार्यकर्ता असते, 13 कोटीचं उत्पन्न जर एखाद्याला बिझनेस मिळत असेल, त्याच्या हाताखाली 200 ते 250 मुलं कामाला लागले असते. तुमचा जिल्हा परिषदचा प्रश्न युवकांच्या रोजगाराचा हितच सुटला असता. असे 21 प्रकारच्या वस्तू लागतात कारखान्यात. दुर्दैवानं यातलं एकही खरेदी आपल्या तालुक्यात होत नाही. सगळ्या खरेदी कुठं होतात? मुंबई. मग तो कोण देते? आपण. आपल्या मुलांनी काय करायचं? एमआयडीसी कागदाला जायचं, कागद नाही जमलं मुकुशेगावला यायचं आणि तो दुचाकीवर जात असतात. काही वेळेला झोप लागत असतं का? विचार करा, कधीतरी विचार करा. आपलं बाळ त्याला जन्म दिला आहे, ते परत येईपर्यंत त्याला झोप लागत असेल का? अन्न गोड लागत असेल का? तरी त्याला विचार करा. लोकप्रतिनिधीचं एक काम आहे, सामान्य माणूस ज्याला समोर येतो त्याला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव असता आले पाहिजे. त्याचं काम न सांगता त्याला करायला पाहिजे. असे अनेक कामगार आहेत की ज्यांना न काम सांगता कळतं. काही लागत नाही हो. सामान्य माणसं 5 वर्षांनी एकदा काम घेऊन जातात. आपली मुलं कधी म्हणतात आपल्याला काय नाही, मी आता लग्न करणार आहे, पण तिकडे प्राईसला पॅरिसला जाणार आहे, आयफेल टॉवर आहे तिथंच जाऊन येतोय. असं कुठल्या मुलांनी सांगितलं? त्यांची मुलं सांगतात, ते जात आहेत. अरे आपली मुलं इथंच राहिली, त्यांची मुलं कुठे गेली? ते येऊन नारळ फोडतात. तुमच्या गावामध्ये त्यांच्या कारखान्यात सभासद किती आहेत? अंदाजे बाजूला शेअर्स नसतो, मिळत नसतो. शेअर्स मिळवण्यासाठी पावणे लागतात, त्यांच्या घरात जन्म घ्यावा लागतो. 2च नवीन मेंबर झाले बघा या 5 वर्षात. कोण कोण झाले? एक सध्याचे मन आणि त्यांचे बंधू राजवर्धन संपला. तुमच्या गावात 10 मेंबर आहेत, 9 किलो साखर आले, सगळ्या गावाला वाटा. गारविया 110. लोकसंख्या घराची संख्या तुमची आहे, एकूण मतदानच तुमचं आहे 6,071.
आणि टोटल या ठिकाणी घरांची संख्या माझ्या माहितीप्रमाणे 3000च्या आसपास आहे. त्यापैकी 110 लोकांना साखर मिळणार आहे. तेही इलेक्शन आले म्हणून त्यानंतर मिळत मला माहिती नाही. माझा एक तुम्हाला शब्द आहे, 55 गावामध्ये मी वेगवेगळ्या ठिकाणी जातो. मी ज्या वेळेला महादेव गारे यांचे सगळे सहकारी इथे भाजपचे आले तर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आता निकडीचा प्रश्न आहे पालन रस्ते. 145 किलोमीटरचे पालन रस्ते आपल्या 55 गावासाठी मंजूर करायचे. 2 शहरं आपल्या गावात आहेत तिथे पालन नाही आहे, ते नगरपालिकेच्या खंडात तिथं होतं. त्यामुळं 25,50,00,000 एवढ्या रकमेचे पालन रस्ते आपण करतोय. त्या 1.5-2 महिन्यामध्ये हे सगळे पालन रस्ते पूर्णीकरण होऊन दोन्हीकरण होऊन व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला येण्या जाण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे रस्ते होतील. पुढचा टप्पा असेल ते रस्ते हे डांबरीकरण आपण करून घेऊ, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये नोंद करून घेऊ आणि मग घरच्या वाढ केली की आपण जे आपल्या DPDC असेल, ग्रामविकास मंत्रालय असेल त्यांच्याकडून ते फंड आपण आणता येईल. पण याच्यासाठी या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल. ही गोष्ट आहे तुम्हाला जो त्रास होतोय तो त्रास बंद करण्यासाठी जे छत्र तुम्ही एका माणसाला दिलेलं आहे आमदार पदाचं ते जरा दूर करावं लागेल. कारण ते जर दूर नाही झालं तर सामान्य माणसाला त्या ठिकाणी तुमचे प्रश्न मांडायला व्यवस्था नाही, ती परिस्थिती नाही. व्यवस्था ते सांगतील तेच ऐकते आहे अशी परिस्थिती आपल्यामुळं आपण तयार करून ठेवलेली आहे. किमान आता आपल्या पिढीपर्यंत ठीक आहे, पुढच्या पिढीसाठी तरी जग कुठं गेलं, आपलं चांद्रयान गेलं चंद्रावर, आपण अजून पालन रस्ते करायला लागलोय. काहीतरी विचार करा. कळकळीची विनंती आहे. मी काय तुमच्यापैकीच आहे काय? मी MSc सर्व्हिस केली, माझ्या 18 वर्ष माझे वडील वारले. वडिलांचं छत्र आल्यानंतर काय जग किती वाईट असते मी मागच्या 21 साली सगळ्यांनी मला कार्यकर्त्यांनी उभा केलं, उभा राहिलो. मी आज काही मागायला आलेलं नाही. तुम्ही मला जो आशीर्वाद दिला होता माता छत्र 2019 साली त्याची परतफेड थोडक्यात करण्यासाठी आलेलं आहे. छोटीशी परतफेड करण्याचा प्रयत्न करतो. 1 कोटी जवळपास 36 लाख रुपयाचं विकास कामं घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आणि हे घेत असताना मी काय विचार करतो, जी लोक माझ्या समीप राहिले, मी ज्या कुटुंबात आलोय ते शेतकरी वर्ग सामान्य माणसासाठी मला काम करायचं आयुष्यभर, त्यासाठी काय करता येईल. माझ्याकडे एकच युनिट आहे, एक MBBS कॉलेज आहे, आयुर्वेद कॉलेज आहे आणि एक हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्हाला जेवढी मला सेवा देता येईल तेवढी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांनी 35 वर्षात तुम्हाला काय दिलं त्याचं कधीतरी तुलनात्मक अभ्यास करा. गेला की घरी बसा, विचार करा 35 वर्ष आपल्याला काय मिळालं. 35 वर्ष मी 12,775 दिवस, 12,775 दिवस. कधीतरी दिवसही मोजा, सेकंदही मोजा, मिनिटही मोजा, तासही मोजा. एवढी संधी महाराष्ट्रात कुठल्या आमदारांनी दिलेली नाही. पण दुर्दैवानं आपल्या 57 गावांना संधी दिली, त्याचा परिणाम इतका अहमपणात आलेला आहे. ही साधी गोष्ट आहे. शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं 7.5 HP पर्यंत, चांगली गोष्ट आहे ना. मागील सुद्धा माफ झालं, थकबाकी होती ती. इथून पुढं 1 तारखेनंतर आपल्याला 24 तास वीज मिळणार आहे, दिवसा मिळणार आहे. शेतकरी हे 55 वर्षात करू शकले नाही. 75 वर्ष झाली देश त्यापैकी 55 वर्ष ही आणि बापू दोघंच आमदार आहेत. नाही झालं आपलं, हे कधी करता आलं नाही त्यांना. आणि आता ते सरकार हे वीज बिल माफ केलंय, कर्जाच्या खाईत महाराष्ट्रात जाईल. आणि तुम्ही अर्थमंत्री असताना 5 रुपये कोणा दिले नाही. तुम्ही सांगताय खाईचे. मागे एक स्टेटमेंट त्यांचं होतं की तरुण मुलांना कदाचित लक्षात जास्त राहतं, ज्येष्ठ लोकांना आठवत असेल, 700 रुपये जर एक रकमी शिवसाने दिले तर ऊस कारखाने भंगारात कारखाना इथे कसेगाव आहे. हा मोठा माणूस आहे, त्यांनी सांगितलं आपल्या सगळ्यांना. आज त्याच कारखान्याचे 6 कारखाने झाले, 700 रुपयाचे 2800 रुपये दर आला. लोकांना खोटं कशासाठी बोलतात? पण तुम्हाला परवडत नाही, राजीनामा देऊन घरी बसा. ज्यांना चालवायचं चालवतील. लोकांच्यासाठी करायचं असेल तर लोकांना तुझ्यासाठी निवडून दिले, गटतट करण्यासाठी निवडून दिले. माझी विनंती आहे तुम्हाला, एक
हॉस्पिटलचा प्रसंग फक्त सांगतो आणि या तालुक्यानं आपण काय गमावलं, काय मिळवलं हे तुमच्या लक्षात येईल. एक सिंधुदुर्ग जिल्हा आहे आपल्याला, कधी कोकणात गेला का? सगळ्या महाराष्ट्रात छोटा जिल्हा असतो सिंधुदुर्ग जिल्हा. डोंगराळ भाग आहे, डोंगराळ. त्याच्या 5 पटीला पण मोठा असतो. त्याची दरडोई उत्पन्नाची क्षमता आहे 2,13,000. एका कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दरडोई 2,13,000 रुपये आहे. आणि सांगली जिल्ह्याचं उत्पन्न आहे 1,13,000. कुठे आहोत आपण? प्रगती व्हायला पाहिजे, अधोगती व्हायला पाहिजे. आपला पहिला नंबर वाढवतो कसं काय वाटतं? कर्जा. सगळ्यात जास्त कर्ज शेतकऱ्याचे स्वतःच्या डोक्यावर विकास सोसायटीचा असेल, जिल्हा मध्यवर्तीचा असेल, तर ते वाळवा तालुक्याच्या शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे. म्हणजे अनेक कारण आहेत, त्यापैकी एक कारण महत्त्वाचं. आपल्याकडे 2,500-3,000 एकर जमीन राष्ट्रीयच्या पलीकडे आहे. तिथे जर एक चांगल्या पद्धतीची एमआयडीसी करता आली असते तर आपली आर्थिक सुबत्ता आपल्याला चांगली आली असते. ही पिढी नवी त्या ठिकाणी नोकरी करू शकली असते. ही नवीन पिढी उद्योजक बनली असते आणि आपल्या गावातल्या लोकांना रोजगाराची संधी नव्याने निर्माण झाली असते. आणि कळकळीची तुम्हाला विनंती आहे, मी थोडासा तुमच्याकडे असल्यामुळं माझ्या संवेदना अजून जागृत आहे. तुमच्या शेजारच्या गावचा एक प्रसंग सांगतो आणि माझ्या वाणीला मी पूर्णविराम देतो. कोविडच्या नंतर मी सगळ्या तालुक्याचा सर्वे केला. म्हणजे आता सांगतोय ना, याचा काय बाहेर सगळा. आणि माझ्या लक्षात आलं की लोकांची आर्थिक परिस्थिती का बिघडत चालली, लोक कर्जबाजारी का होत आहे. तर त्याचं कारण आलं एक, ऊस शेती ज्या अपेक्षा आपण करतोय तेवढा आवरेज आता मिळत नाही, त्याला ऊसाला दर मिळत नाही, एक महत्वाचं कारण. दुसरं महत्वाचं कारण पाहू, आरोग्याचे प्रश्न. आपण साधं जरी कुठे गेलो आरोग्याच्या प्रश्नासाठी तरी 50,000, 1,00,000, 1,50,000, 2,00,000 त्यामुळं आपल्या आर्थिक संपूर्ण नियोजन कोण करतोय. आपल्या शेजारीचे एक गाव आहे, त्या गावचं नाव सांगत नाही करता, एखाद्याची परिस्थिती सार्वजनिकरित्या सांगणं बरोबर. ते ग्रस्त 70-72 वर्षाचे आहेत. त्यांना 3 मुली. पूर्वीच्या काळी मुलगा होईपर्यंत सुरू राहायच्या मुली, 3 मुली झाल्या, मुलगा झाला. पहिल्या मुलीचं लग्न झालं, तिच्या डिलिव्हरीच्या वेळेला ती व्हायला आली. त्याला म्हणजे माझं काम आहे. ते काय काम आहे दादा? मी त्याला दादा मला एक 10,000 रुपये पाहिजे. म्हणलं का, काय प्रॉब्लेम आहे? मुलगीला डिलिव्हरीला ॲडमिट केलं आमच्या हॉस्पिटलमध्ये आणि 35,000 बिल झाले. माझ्या 25,000 आहे. लग्न नुकतंच झालेलं डिलिव्हरी, 1.5 वर्ष झालं, खर्च अजून आहे. उसने पासने करून 25,000 जमा झाले. तुम्ही एक 10,000 द्या. माझ्या 10,000 घेऊन गेले, मी सुरू केलं. 1.5-2 वर्षात परत आले. मधल्या काळामध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलीचं लग्न होतं, मी दुसऱ्या मुलीच्या लग्नाला जाऊन आलो आणि 2-2.5 वर्षात परत आले. पेढा दिला माझ्या हातात. मला म्हणजे दुसऱ्या मुलीला तुम्ही लग्नाला आलताच, मुलगा झाला म्हणजे पेढा खावा. पेढा दिल्यानंतर सामान्य माणसं, वडील असाही असल्यानंतर काय होतं की त्याच्या चेहऱ्याकडे निघून पाहिलं, दादा पूर्वीसारखं आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही. मुलगा झाल्यानंतर पेढा द्यायला आला, जो तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे तो तुम्हाला दिसत नाही. काय झालं? आणि काय झालं हा शब्द माझ्या तोंडातून गेल्यानंतर त्यांचे डोळ्यातले अश्रू सुरुवात झाली. 15 मिनिटातून माणूस आपले अश्रू थांबवू शकता नाही आणि मी निशब्द होते. त्यांच्याकडे एकटक बघत होतो. मी त्यांना विचारलं 15 मिनिटानंतर अश्रू थांबलं, आता काय झालं, काय प्रॉब्लेम? दादा म्हणजे दुसऱ्या मुलीचं लग्न झालं, सीझर झालं का, 55,000 रुपये बिल झालं, मेडिकलचं बिल झालं 35,000 रुपये, विषय नाही. म्हणजे मला सांगायचं मी काहीतरी करून दिलं असतं. मागच्याच वेळेचं 10,000 डॉक्टर पाहिजे तुमचं, ते कधी भेटणार तुमचं? वडील असाही असल्यानंतर काय होतं मला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिल्यानंतर मला कळालं की आनंदी नाही आहे. का तर मी त्या सगळ्या परिस्थितींना गेलोय, मी सामान्य आहे, तुमच्यापैकी आहे. हा जर कारखान्यावर गेला असता भेटला असता का? म्हटलं काही काळजी करू. काय झालं? 24 गुंठ जमीन होती दादा, विक्री मध्ये मुलीची डिलिव्हरी करून
घरी आणून भेट द्या तुम्हाला. 1 तास माझ्याशी बोलत होते. रात्रभर मला झोप लागली, मी अस्वस्थ होतो. या तालुक्यामध्ये आपण जन्म घेतला, या तालुक्याच्या एखाद्या वडिलाची असा येता किती असू शकते हे डोक्यातनं माझ्या जात नव्हतं, मनात जात नव्हतं. पण झोप लागली नाही. सकाळी सगळ्या डॉक्टरांना बोलून घेतलं. म्हणलं मला एखाद्या कुणाचाही वडील इतक्या असह्यपणानं त्याच्या डोळ्यात असू मला आले पाहिजे. हा स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे. या तालुक्याला आत्मसन्मान जागृत करण्याची गरज आहे. आणि तो वडील आहे आपल्या मुलीच्या पोटच्या डोळ्यासाठी, त्याला त्याच्या डोळ्यातले पाणी आपण जर थांबवू शकत नसू तर माझ्यासारखा कार्यकर्ता असा विचार करतो, मी जे सामाजिक काम करतोय ते काम सगळं चुकीचं आहे, मला योग्य वाटत नाही. तर त्या माणसाच्या डोळ्यातले पाणी थांबवू शकत नसू तर आपल्या काम करण्याला अर्थ काय? मी त्या दिवशी निर्णय घेतला प्रकाश हॉस्पिटलमध्ये, इथून पुढं वाळवा तालुक्याच्या 105 गावामध्ये जी आमची माता भगिनी तिथं येईल, जिची डिलिव्हरी असेल, सोनोग्राफी पासून पूर्ण एक्सरे पर्यंत ते सिझेरियन पर्यंत औषधा सगळा खर्च प्रकाश हॉस्पिटल त्या ठिकाणी मोफत करेल. आणि आज 1 वर्षात 1000 डिलिव्हरी हॉस्पिटलला झाल्या. आणि जाताना बेबी किट सुद्धा 800 रुपयाचं 900 रुपयाचं. मी जाताना माझ्या पत्नीला मी सांगून ठेवलंय, डिस्चार्ज होताना ते बेबी किट तुझ्या हस्ते द्यायचं. या पद्धतीचं काम जे माझ्याकडे आहे ते मी समाजाला द्यायची. मला काही मिळून कुठं जायचं नाही आहे, मी तुमच्याकडेच आहे. आता तुम्ही तुमची माणसं निवडा, जे तुम्हाला तुमची वाटतात ते भविष्यामध्ये तुम्हाला मुक्ती करता आली पाहिजे. अन्यथा या मतदारसंघातली नसलेली व्यक्ती, कसे आपल्या मतदारसंघात आहे, कामेरी आहे, निर्ले आहे, किती वर्ष घेणार दुसऱ्या गावात मतदारसंघावर? बंद करूया. अमृतेश्वर मंदिरामध्ये आपण पवित्र ठिकाणी आहे. आज आत्मचिंतन करायला लागते. 35 वर्षात मी माझ्या कुटुंबाला काय देऊ शकतो, मी काय मिळवलं, माझ्या कुटुंबासाठी मी काय केलं, मी माझ्या गावासाठी काय केलं, माझ्या मुला बाळांसाठी काय केलं. कधीतरी याचा विचार करा, तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल. आपण काही चुकीचे निर्णय 35 वर्षात घेतल्यामुळं आपली याची अवस्था आहे. एक बदल घडवा, माझा शब्द आहे तुम्हाला. या मंदिरात एखादा रस्ता कधी करेल तर प्रत्येक गावामध्ये जागा मिळाली एक वजन काटा उभा करेल. आजही करू शकतो आपण, आजही करू शकतो. परंतु आपल्या वजन काट्यावरचा ऊस तिथं स्वीकारला जात नाही. आणि तक्रार करायची म्हणलं तर ते अधिकारी, हे सन्माननीय आमदार महोदय, त्या अधिकाऱ्यांना नाम देतात. त्यांना सांगतात आमदार पदे तुमच्यासाठी नाही आहे, ते त्यांच्या कारखान्यासाठी वापरतात. ते म्हणतात मी मंत्री होतो, मी मुख्यमंत्री होणार आहे असं सांगून त्यांना दम देतात. एक छत्र हलवा, एक छत्र. जे कोण म्हणताय ना 200 किलो 500 किलो 300 किलो, मला माहिती नाही, कारण मी ऊस कधीच तिथे घालत नाही. जे घालताय त्यांच्यासाठी माझा शब्द आहे, वचन आहे, तुमच्या ऊसाच्या वजनाला 1 किलो ही या वजन काट्यावर आलेला ऊस त्या कारखान्यावर गेला की इथलं वजन तिथलं वजन सेम असेल. जर तो स्वीकारला नाही तर स्वीकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी खुर्च्या टाकून तिथे बसलेले असतील. ते त्यासाठी तुम्हाला 2024च्या विधानसभेला बदल करावा लागेल. तुमची आर्थिक परिस्थिती, पोटच्या मुलाचा घास काढून जो ऊस वाढवला तुम्ही, त्या ऊसाचं योग्य वजन येण्यासाठी, ऊसाला दर येण्यासाठी, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला हा बदल करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा परमेश्वरी तुम्हाला, तुमची पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. एवढं वचन या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. तुम्ही खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. माझ्यासारखा कार्यकर्ता त्यावर तुम्हाला आपलं मानतो. त्याला माझा परत एक शब्द असेल, जर मला तुम्ही आशीर्वाद दिला तर निश्चितपणानं हा निशिकांत दादा तुमचा कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्या प्रत्येक अडचणीला 57 गावातल्या सामान्य माणसाला जे जे माझं आहे ते सगळं तुमचं
राजकारण असेल, 90% सामाजिक पद्धतीने आपण काम करू. तुम्हाला मला आशीर्वाद दिल्यावर तुम्ही मला भेटायला कुठे यायची आवश्यकता नाही. मी या मंदिरात येईल, मी ग्रामपंचायत येईल आणि तुम्हाला येण्यापूर्वी 2 दिवस आधी सांगेल तुमचे काय प्रश्न असतील तर घेऊन या. आमदार तुमच्या गावात ही संकल्पना आपण वापरू आणि राबवू हे वचन देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खूप मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी जमलात, हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल परत एकदा तुम्हाला मनापासून तुमचा आभार मानतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.